तर त्या हत्याकांडाकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते सरकारचं. असं म्हणता येणार नाही, कारण सरकारने आता SIT स्थापन केलेली आहे, आणखीन काही गोष्टी स्थापन करायच्या घोषणा केलेल्या आहेत. पण नक्की ज्यांनी गुन्हा केला त्यांच्याविषयी सरकार फारसं नावं घेणं किंवा त्यांच्यावरती ॲक्शन घेणं याच्यावरती ठोस अशी घोषणा झाली नाही. आता एका बाजूने SITची चौकशी, दुसऱ्या बाजूने न्यायालयीन चौकशी, म्हणजे नक्की कोण काय करणार आहे याची अजून स्पष्टता नाही. लोकांच्या तिथं प्रचंड अस्वस्थता आहे. शरद पवार साहेबांच्यापासून अनेक नेते तिथं जाऊन आले, त्यावेळी लोक चीड, संताप व्यक्त करत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र अधिवेशन पार पडलेलं आहे. या अधिवेशनातून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? कारण पहिलं अधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये बऱ्याचदा विरोधी पक्षाला आंदोलनसुद्धा करावे लागले वेगवेगळ्या विषयांसाठी. महाराष्ट्राला या अधिवेशनामधून विशेषतः विदर्भात अधिवेशन असल्यामुळं विदर्भातल्या जनतेला ज्या अपेक्षा होत्या त्या या सरकारने पूर्ण या अधिवेशनात केल्या नाहीत. मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभावच आहे, तशा काही घोषणा झाल्या, पण नेमकं हाताला काय लागलं हे त्या भागातल्या जनतेलाही लक्षात आलेलं. आपल्यालाही माझ्यापर्यंत काही माहिती नाही. सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे तुमच्यासाठी राखीव ठेवले असं बोललं जातं, चर्चा आहे. त्यामुळं सगळ्यांना उत्सुकता आहे की तुम्ही नेमकं काय तर त्या आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्यांची. मुख्यमंत्र्यांचा सरकारचा अधिकार आहे, त्यावर मी बोलणं योग्य नाही. तुमच्याकडे पालकमंत्री म्हणून पाहिलं जाते, चर्चा सुरू आहे सर. असे तुम्ही माझे हितचिंतक असल्यामुळे म्हणताय, बाकी कोण म्हणत एक नाही. शेवटचा प्रश्न, खासदारांनी तयार केलाय, त्या फोरममध्ये तुम्ही जाणार का जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री नसल्यामुळे? मला कल्पना नाही फोरम असा तयार झालाय. अरे जर तर ते चर्चा कशा करायच्या खासदारांनी पुढाकार घेतलाय त्यासाठी काय मला माहीत नाही, माझ्याकडे कोणी तसं कळवलेलं नाही. काय मिळालं तो भाग? अर्थात अधिवेशन 5 दिवसाचं 6 दिवसाचं होतं आणि सोपस्कारासारखं ते अधिवेशन पूर्ण झालं, कारण पहिलंच अधिवेशन होतं. आता पुढं बघू काय होतंय. संतोष